कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। पेण तालुक्यातील वरवणे आदिवासी आश्रम शाळेत खुशबू ठाकरे या आदिवासी विद्यार्थिनीचा कुष्ठरोगावरील उपचारादरम्यान मृत्यूला 6 महिने उलटूनही गुन्हे नोंद करण्यास विलंब होत असल्याने खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरणात आरोग्य विभाग जाणीवपूर्वक हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप खुशबूचे वडील नामदेव ठाकरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेला आहे। दरम्यान खुशबू ठाकरे प्रकरणी चौकशी करणाऱ्या समितीचा अहवाल 27 फेब्रुवारी 2025 ला परस्पर राज्य शासनाला दिला जातो, मग हाच अहवाल पोलिसांना का दिला जात नाही असा प्रश्न विचारित आरोग्य विभागाने नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल व खुशबू ठाकरेचा केमिकल एनालिसिस रिपोर्ट पोलिसांना देऊन सार्वजनिक करण्यात यावा, दोषींवरती गुन्हे दाखल करावे अशा अनेक मागण्यांसाठी मागील 6 महिने सातत्याने पाठपुरावा करणारी ग्राम संवर्धन सामाजिक संस्था, खुशबूचे कुटुंबीय व इतर सामाजिक संस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दिनांक 16 जुलै रोजी पेण तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळी तहसीलदार तानाजी शेजाळ व पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पुढील पाठपुरावा तहसील कार्यालयामार्फत केला जाईल असे सांगण्यात आले। मात्र 15 ऑगस्ट पर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी दिला आहे।